कार्यकर्त्यांची जी इच्छा होती ती इच्छा अखेर पूर्ण झालेली आहे। कारण मुंबई महानगरपालिकेसह राज्यातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकीची घोषणा झालेली आहे। मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षाताई आहेत माझ्यासोबत बोलण्यासाठी। ताई, स्वागत आहे TV9 मध्ये। काँग्रेसची भूमिका, कारण मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष नाही, नक्कीच स्वागत करते मी इलेक्शनचे। याचं कारण असं की मागे 3 वर्षापासून जर आपण बघितलं, त्याच्यापेक्षा जास्त काळ जर आपण बघितलं तर त्या ठिकाणी जे आहे ते मुंबई महानगरपालिकेमध्ये निवडून आलेले लोकप्रतिनिधी नव्हते आणि मुंबई महानगरपालिका ही पूर्णपणे प्रशासनाच्या हातात होती। त्याचबरोबर महाभ्रष्ट युतीच्या माध्यमातून सातत्याने त्याचा निधी जो आहे तो पार्टी फंडसारखा वापरला जात होता। मुंबईकरांचे पैसे हे खरं तर विकासावर जायला पाहिजे होते, पण दुर्दैवाने ते आता काही बिल्डर लोकांना आणि मित्रांना मदत करण्याचं काम त्यांच्या माध्यमातून चालू होतं। मुंबईमध्ये आज रस्त्याचा प्रश्न आहे, ट्रॅफिकचा प्रश्न आहे, पाण्याचा प्रश्न आहे। महत्त्वाची गोष्ट म्हणजे आज हवा प्रदूषण हा मुंबईचा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न निर्माण झालेला आणि या सगळ्या प्रश्नांना बगल देत जे आहे ते सातत्याने मोठे मोठे जमिनी होत्या त्या मुंबईच्या एका मोठ्या व्यापाऱ्यांना देण्याचं काम त्या ठिकाणी चालू होतं। आणि त्यामुळे मला असं वाटतं की मुंबईच्या इलेक्शनसाठी मुंबईची जनतासुद्धा सज्ज असेल आणि मुंबईच्या प्रश्नावरती येणाऱ्या काळामध्ये आम्ही निवडणूक लढणार आहोत। त्यामुळे माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर हे इलेक्शन होत आहे आणि त्यामुळे याचं स्वागत करते। आणि मला वाटतं की कार्यकर्त्यांचं इलेक्शन असल्यामुळे कार्यकर्ते जोमाने ह्या इलेक्शनमध्ये भाग घेतील आणि येणाऱ्या दिवसामध्ये आपल्याला दिसेल। खरं तर दिवस आता कमी दिलेत, पुष्कळ असे दिवस कमी दिलेत, कारण मला वाटतं 15 तारखेपर्यंत बिलकुल तेच 15 तारखेला इलेक्शन होणार आहे आणि 16ला रिझल्ट लागणार आहे। पण या सगळ्या काळामध्ये एक गोष्ट तरी होईल कमीत कमी की मुंबईकरांना मुंबईच्या हक्काचे लोकप्रतिनिधी मिळतील। आज मुंबईच्या प्रश्नावरती आवाज उठवणारे लोकप्रतिनिधी फार कमी झालेले आहेत आणि ज्या महानगरपालिकेमध्ये खरं तर जे प्रश्न महत्त्वाचे मुंबईचे विचारले गेले पाहिजे होते, स्टँडिंग कमिटी नाहीत, अशा ठिकाणी जी मोठी कॉन्ट्रॅक्ट दिलेली आहेत त्याच्यावर पण येणाऱ्या काळामध्ये वचक बसेल अशी मला अपेक्षा आहे। प्रश्न हाच पडतो, इथून मागे तुम्ही महाविकास आघाडी म्हणून महाराष्ट्रात मागच्या 5 वर्षांपासून निवडणुका लढवत आहे। मुंबईमध्ये महानगरपालिकेची निवडणूक काँग्रेस स्वतंत्र लढणार आहे की महाविकास आघाडीचा घटक पक्ष म्हणून निवडणूक? याची भूमिका मी अगोदरच स्पष्टपणे सांगितलेली आहे की काँग्रेस हा स्वतंत्र पक्ष म्हणून लढणार आहे। याचं कारण असं आहे की कार्यकर्त्यांचं इलेक्शन आहे, कार्यकर्त्यांनी जी भूमिका मांडलेली आणि शेवटी हे इलेक्शन होत असताना जेव्हा आम्ही इंडिया अलायन्समध्ये गेलो किंवा महाविकास आघाडी म्हणून पण गेलो, त्यावेळी आमची भूमिका होती, आमचा कॉमन मिनिमम प्रोग्राम होता ज्याच्यामध्ये संविधान हा धागा होता। मी सातत्याने एक गोष्ट सांगते की आमची भूमिका हीच राहणार आहे की सर्वांना बरोबर घेऊन, कारण मुंबईच्या विकासामध्ये मुंबईकरांचा प्रत्येक ठिकाणी जो आहे तो समान हिस्सा आहे आणि म्हणून सगळ्या मुंबईकरांना घेऊन जाऊन आम्ही मारहाण शिव्या देणं हे आमची संस्कृती नाही आणि त्याचबरोबर संविधानाला जे हात लावतील त्यांच्यावर आम्ही जाऊ शकत नाही। आणि म्हणून आम्ही कायदा सुव्यवस्था मांडणारी मंडळी, आम्ही सर्वांना बरोबर घेऊन जाणारी मंडळी, आम्ही प्रेमाच्या गोष्टी बोलतो आणि मला अपेक्षा आहे की येणाऱ्या काळामध्ये जे आमचे नेते आदरणीय राहुल गांधीजींनी सांगितलेलं आहे की भारत जोडा, त्याप्रमाणे मुंबई जोडण्याचं काम करून मुंबईला जास्तीत मदत कशी करता येईल, मुंबईच्या प्रश्नावर निवडणूक लढण्याचं आम्ही काम करू। दुर्दैवाने आपण बघतो की निवडणुका आल्या की धर्मीय राजकारण येतं, जातीय राजकारण येतं, भाषिक राजकारण येतं। आम्ही मुंबईकरांचे प्रश्न, जसं मी सुरुवातीपासून सांगते की पाणी, रस्ते, ट्रॅफिक, प्रदूषण, विविध विषय त्या अशा कचरा, घनकचरा ह्याचं व्यवस्थापन, हे सगळे विषयाबद्दल बोलणार आहोत। आणि ज्या जमिनी मोठ्या काही दोस्तांना दिलेल्या आहेत त्याच्याबद्दल आम्ही बोलणार आणि हे जे पैसे जे कॉन्ट्रॅक्ट मोठे दिलेले आहेत हे कसं त्या ठिकाणी लोकप्रतिनिधींना विचारता घेण्यात काम केलेले आहे ते बरोबर नाही आहे। प्रशासनाने ज्या तऱ्हेने महाभ्रष्ट कारभार, महायुतीने ज्या तऱ्हेने महाभ्रष्ट कारभार केले त्याच्या येणाऱ्या काळामध्ये पूर्ण चौकशा करण्याचा काम। कायदा सुव्यवस्थेचा तुम्ही उल्लेख केला, याचा अर्थ मनसे महाविकास आघाडी म्हणजे ठाकरे बंधू एकत्र येतात म्हणून तुमचा विरोध आहे असं म्हणायचं? थेट असं आहे की आम्ही सुरुवातीपासून महाविकास आघाडी सदस्य होतो। आधीच संजय राऊत साहेबांनी सांगितलं की आम्ही स्वतंत्र लढणार आहोत आणि त्यांची भूमिका 3-4 महिन्यापूर्वीच केलेली आहे। काँग्रेस पक्ष म्हणून आम्ही आमची भूमिका केलेली आहे। मैत्रीपूर्ण लढत असं म्हणायचं ताई? नाही, असं नाही, आम्ही आमची भूमिका घेऊन लढणार आहोत, आम्ही मुंबईकरांच्या विषयावर लढणार आहोत। अपेक्षा किती आहे ताई विश्वास जिंकण्याचा विश्वासानेच उतरलेलो आहोत आम्ही मैदानामध्ये। आम्ही सर्वसामान्यांचा, मुंबईकरांचा आवाज आहोत आणि त्यामुळे आम्हाला अपेक्षा आहे की मुंबईकर ह्या मुंबईच्या प्रश्नावरती यावेळी इलेक्शन होईल आणि मुंबईकरांना जो त्रास सहन करावा लागतो, कारण मी मुंबईकर आहे, मला माहिती आहे मुंबईकरांना जो त्रास सहन करावा लागतो, ज्या खरं तर बेसिक अम्युनिटी द्यायला पाहिजेत लोकांना, नागरी सुविधा, पायाभूत सुविधा लोकांना मिळायला पाहिजे, दुर्दैवाने त्या मिळत नाहीत आणि त्याच्यामुळे मुंबईकरांचे किती हाल आज मुंबईकरांना श्वास पण व्यवस्थित मिळत नाही आहे। त्यामुळे हे धोकादायक वातावरणात आम्ही जगत आहोत। आमच्याकडे छोट्या गोष्टीसाठी आम्हाला त्रास सहन करावा लागतो आणि ह्याला पूर्णपणे जबाबदार जो कोण असेल तर मुंबई महानगरपालिकेचा गळथान कारभार, कारण बघतोय आपण मागील काळापासून जे मुंबई महानगरपालिकेमध्ये काम व्हायला पाहिजे त्याप्रमाणे काम न झालेल्यामुळे झालेलं आहे। त्यामुळे आम्ही मुंबईकरांचा आवाज बनवून येणाऱ्या काळामध्ये काम करू। धन्यवाद ताई आमच्याशी बातचीत केल्याबद्दल। ह्या काँग्रेसच्या खासदारांनी मुंबईच्या काँग्रेस अध्यक्षा वर्षा गायकवाड होत्या, त्यांनी स्पष्टपणे भूमिका मांडलेली आहे की मुंबई महानगरपालिकेमध्ये काँग्रेस स्वतंत्र निवडणूक लढवेल असं म्हणत असतानाच मुंबईकर आम्ही जे मुद्दे समोर मांडू त्या आमच्या मुद्द्यांना साथ देत मुंबईमध्ये काँग्रेसची सत्ता देतील अशा पद्धतीचा देखील विश्वास मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष वर्षा गायकवाड यांनी TV9 मराठीशी बोलताना व्यक्त केल्याचं आपल्याला बघायला मिळालेलं आहे। कॅमेरामन राकेश कुमार सह मी प्रमोद जगताप, TV9 मराठी, नवी दिल्ली।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.